आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय गए काय लाज लज्जा आहे की नाही तुला? तर काय एवढं समज होऊनही पुन्हा घरात येतेच आहे. हातात काय बघताय ना, ज्यूस घेऊन जाते मॅडम साठी. आणि हो, तुम्ही काहीही बोललात ना तरी मी मॅडम कडे जाणार. बघितलं का यामिनी, कडू ग्लास तोंडाला लावून स्वतःचा घास गोड करून घेणार ही. तुझी मात इच्छा असेल ग मामींना भेटून गुलुगुलू बोलायची, पण मामींनी सांगितलंय की 20 लाखाचा हिशोब दिल्याशिवाय तुला या घरात येता येणार नाही. काय करायचं घ्यायचं कामिनी? हा चक्क हसती आहे. निर्लज्जपणाचा ना कळस झाला हिचा. इतकी पण दूधकुळी नाहीये मी, सगळं कळतं मला. आणि काय, मला घरातून हाकलण्यासाठी चक्क उत्तर आणि दक्षिण ध्रुव एकत्र आलेत. काय काय काय? उत्तर आणि दक्षिण ध्रुव हे ना शाळेत जाणाऱ्यांना कळतं. उगाच टेंबा मिरवायचा नाही इथं. आम्ही बी शिकलेलो आहे आणि आम्ही शिकू नाही तर बघू. तुझा काय विचारायचा संबंध आहे का? छे, मी कशाला तुमच्या तोंडी लागू. मी निघते. कुठे चाललीस ग एवढे तापद्रा करून? लाज नाही मनात आणि भेटा येते कोणात. तुम्ही विचारायचा काय संबंध? माझा संबंध तू तपासू नकोस. तुझा या घराशी काही संबंध नाही हे विसरलीस. मी काय विसरायचं आणि काय नाही विसरायचं हे चांगलं कळतं मला. तुम्ही नाही शहाणपणा शिकवायचा, नाहीतर मी हे विसरून जाईन तुमचा या घरात मान राखायचा. काय गुरमी आहे ग तुझी? एवढं होऊन बी मान वर करून बोलतेस. अंगाला सुटली खाज आणि हाताला नाही लाज. एवढं समज घडून बी तुझी मेजाज काही कमी होत नाही. आणि काय ग पोरींना असा धक्का मारून तू घरात कशी जाते ना बघतेच मी. तुला इथे काय मी जोक मारायला असं वाटतंय? मामी, खरं सांगू का, तुम्हाला बघितलं ना की मला सर्कशीतल्या माकडांची आठवण येते. अक्षरा, तोंड सांभाळून बोल. मी कोण आहे विसरलीस? अरे आत्ताच सांगितलं ना तुम्ही कोण आहात ते. अक्षरा, माझ्या मम्माला बोलायची हिम्मत कशी झाली ग तुझी? हिम्मत तर फार मी अजून दाखवलीच नाही. हा, पण तुमच्या हिमतीची मात्र दाद द्यावी लागेल. नाही, इतकं सगळं करून नामानिराळसारखं वरतोंड करून बोलताय. ह्याला ना निर्लज्जपणा म्हणतात. चोर तो चोरवर शिरजोर. अक्षरा, एक लक्षात ठेव, तू या घरची नोकर आहेस तर नोकरासारखीच राहा. उगा आमच्या डोसक्यावर बसायचा प्रयत्न करू नकोस आणि इथं बोलवल्या बिगर येऊ बी नकोस. आपली पायरी ओळखून वागायला शिक. नाहीतर काय नुसती पुढं पुढं मिरवत असते आणि स्वतः लय गुणी असल्याचा आव्हान ना सगळ्या दुनियाभर फिरत असते. पण आता समद्यांनी बघितलंय तू काय गुण उधळलेस ते. योग्य वेळ आली ना की सगळं कळेल.
तेव्हा मात्र तुम्हाला तोंड लपवायची वेळ येऊ नये म्हणजे मिळवलं. आणि हो, मी नोकर आहे, पण तुमची नाही. त्यामुळे बांधील मी फक्त मॅडमशीच आहे. वय ना व, मग तुझ्या लाडक्या वसुंधरा मॅडमने आदेश काढलाय की 20 लाखाचा हिशोब दिल्याशिवाय तिला घरात घेऊ नका म्हणून. हो का? मग तसं तर मॅडमनी सुद्धा तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला होता. पण तुम्ही आहातच ना इथे मूळ राहून. त्यामुळे तुमचं तोंड बंद ठेवा. प्रॉब्लेम माझ्यात आणि मॅडम मध्ये, त्याचं सोल्युशन मी काढेन. तुम्ही आतमध्ये न पडलेलंच बरं. अक्षरा, लई उड्या मारू नकोस. तू चोर आहेस यावर विश्वास ठेवायला लावलाय मी जर हे करू शकते, तुला घरातून बाहेर बी काढू शकते. लई मॅडम मॅडम करत त्यांच्या जीवर नाचतीस ना व. मग आता त्यांच्या शुभ हस्ते तुला घरातून फडफडत बाहेर काढी. उर्वशी म्हणतात मला, माझा नाद करायचा नाही. या असल्या पोकळ धमक्यांना मी नाही घाबरत. आणि हो, तुम्ही काहीही करा, पण मी एक दिवस सत्य समोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही. वय मग जाच तू आत, बघूच तुझा विश्वास. मॅडम तुझ्या हातचा ज्यूस पिणार तर नाहीतच, पण ते आधी तुला हाकलून लावतील. बरं, बघूया तुमची ही इच्छा पूर्ण होतीये का. मम्मा, तू तिला जाऊच कसा दिलास हा? आम्हाला धक्का दिला तो दिला, वर तुझ्या नाकावर बी ना टिचून गेली ती. जाऊ दे ग, बाहेर आल्यावर कशी नाकावर आपटते ना ते बघच तू. मी आधीच समधी फिल्डिंग लावली आहे. आता फक्त क्लीन बोल्ड व्हायची वाट बघायची. पुन्हा दार ठोठवण्याचा आवाज. जो भास आता झाला तो खरा तर होणार नाही ना व. लय जीव लावून बसले आहे. नको म्हटलं तरी तेच समज सतावतंय. खरंच दार वाजत आहे वाटतं. भास नाही हो, बघाय पाहिजे कोण आहे. मॅडम अशा का वागल्या? अजून त्यांचा राग शांत झाला नाही. मला स्वतः त्यांच्याशी यावर बोललं पाहिजे. मॅडम, काय झालं? हे बघा, काय तो राग आहे ना तो माझ्यावर काढा, पण काय बी झालेलं नाही. ठीक आहे, तुम्हाला माझ्याशी बोलून मोकळं व्हायचं नसेल तर राहू देत. पण हा ज्यूस तर घ्या. असा खाण्यापिण्यावर राग नका काढू. म्या अन्नावर राग काढणाऱ्यातली नाही. मला माहितीये तुमचा स्वभाव नाहीच आहे तो, म्हणून तर ज्यूस घेऊन आले ना. माझं डोकं दुखत होतं. मी आत्ताच गरम कॉफी घेतली. तुझ्या ज्यूसची मला गरज नाही.
मग बस कर फेऱ्या मारणं. हा, तू असं चक्रा मारलं नाही आत तिथे काय बदलणार आहे वय? नाही ना, जे घडायचं आहे ना तेच घडणार आहे. आणि ती अक्षरा ना साधी नाहीये. तोंड बंद कर तुझं. मला माझ्या कामावर भरोसा आहे. अगं मग बीपी कशाला वाढवून घ्यायला लागलीस? कुठे काय, तुझं आपलं काहीतरीच असतंय. तू किती बी नाही म्हटलंस ना मम्मा, तरी भीती तुझ्या तोंडावर दिसते बघ. आणि ही भीती असणं स्वाभाविक आहे. ही अक्षर आहेच तशी, लय धूर्त. मॅडम मॅडम करू ना समजा आपलं पथ्यावर करून घेतलं बघ तिनं. ती अक्षरा किती बी चालक असली ना, पण आता ती अशा जाळ्यात अडकलीये ना की तिचं सुटणं लय अवघड आहे. मी समजू शकते, तुम्ही खूप दुखावला गेलाय. मी छोट्या मालकांवर हात उगारायला नको होतं. तुम्ही मला रागाच्या भरात म्हणाला असतात ना घरातून निघून जा, तर मान्य होतं मला. पण जेव्हा विमल मामी आणि उर्वशी मामी माझ्यावर चोरीचा आरोप लावत होत्या, तेव्हाही तुम्ही काहीच बोलला नाही. कट कारस्थान करणाऱ्यापेक्षा आपल्यावर प्रेम करणाऱ्या, आपल्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीचं मौन जास्ती त्रासदायक असतं. म्हणून रिक्वेस्ट करते, प्लीज बोला. तुम्ही बोललात तर सगळ्यातून मार्ग निघेल. बस, लई भाऊ कोण माझ्याशी बोलायची गरज नाही. आणि तसं बी मला या विषयावर बोलायचंच नाही. तुम्ही जर असं वागणार असाल ना, तर मी सुद्धा सत्य समोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही. पण त्यावेळेला मात्र अबोला धरू नका. त्यावेळेला तुम्ही योग्य तो न्याय द्याल, मला एवढीच अपेक्षा आहे. आणि हा, जी काही चिडचिड करायची आहे ना ती माझ्यावर करा. पण तरीही तुमच्याबद्दलची निष्ठा कणभरही कमी होणार नाही. म्हणून प्रेमापोटी काळजीपोटी हा ज्यूस घेऊन आले होते. यात कुठलाही स्वार्थ नाहीये माझा. काय ते काटे, हा काय काटे आहेत तुमच्या अकलीचा? काय फालूदा झालाय बाई? आम्ही काय केलंय? आम्ही तिला अडवलं होतो, तूच सोडलंयस तिला. अगं होय, या सोडलं, पर त्यात बी मी डाव टाकून हाय. यात कसला डाव? ती तर आत गेली ना. जाऊ दे ग, तुमची धाव फक्त कुंपणापर्यंतच. योच फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. तुम्ही काय बी कराय जाताय आणि मुस्काड फोडून घेताय, पण माझं तसं नसतंय. म्या फेकलेल्या जाळात मासा तर गावतोच, पर वर मी घाव मी बसत्यात. माझी कुठली बी चाल वाया जात नाही. आता बघाच तुम्ही, ताई तिला कसं हाताला धरून बाहेर काढत्यात आणि ज्यूस गटारात ओतत्यात.
मम्मा ती आली. अक्षरा, हे घे, संपला तुझा ज्यूस. घे, रिकामा ग्लास घे. या मी काळजीपोटी हा ज्यूस घेऊन आले होते तुमच्यासाठी, पण नग, मला तुझी काळजी बी नग आणि तुझं प्रेम बी. मी एकटीच ठीक आहे. यापुढं कुणावर बी जीव लावणार नाही. समजे माझ्यावरच उलटत्या. असं काही नाहीये मॅडम, थोडा विचार करा. मी नाही राहू शकत तुमची काळजी घेतल्याशिवाय. सतत तुमचा विचार येतो मनात आणि आपोआप पाय खेचले जातात तिकडे. म्हणून हा ज्यूस घेऊन आले होते. मला तुझ्या हातचं पाणी बी प्यायची इच्छा नाही. हा ज्यूस पिणं तर लैला आमची गोष्ट आहे. ठीक आहे मॅडम, पण मी तुमचा विश्वास मिळवणार ही खात्री देते तुम्हाला. आणि मी चुकले नाहीये हे सत्य सुद्धा तुमच्या समोर आणणार हा शब्द देते तुम्हाला. या वसुंधराचं इतकं कान भरलं तरी तिनं ह्यो ज्यूस कसं पिला असेल? मामी, काय असं सैरबीरून काय शोधायला लागलात? ते माझं कानातलं पडलं होतं ना, ते शोधत होते. अरे देवा, मला वाटलं तुमचं कापलेलं नाक शोधताय. अक्षरा, शोध घ्यायचाच असेल ना तर स्वतःचा घ्या. मग अशी माझ्यापासून नजर चोरायची वेळ नाही येणार तुमच्यावर. वय एवढी मिजाज काय तुझी? मिजाज तर खूप आहे, पण काय? तुम्ही जो मला चॅलेंज दिलाय ना, तुम्ही पूर्ण केलाय. सध्या एवढी मिजाज पुरेशी आहे तुम्हाला. मॅडम ज्यूस प्यायल्या ते पचलं नाही ना तुम्हाला, म्हणून बिथरल्यात तुम्ही इतक्या. पण अजून एक सांगते, तुमच्या या सगळ्या खेळाला लवकरच माझ्या हातून पूर्णविराम लागणार. छोटे मालक, ज्यूस. अयो, कसली भारी आहेस ग तू. मला आत्ताच इच्छा झाली होती
की काहीतरी थंड थंड प्यावा म्हणून, आणि तू बरोबर ज्यूस घेऊन आलीस बघ. अक्षरा, किती मन कवडे आहेस ग तू. मला आणि आईला काय पाहिजे असतं हे तुला पटकन कळतंय बघ. किती काळजी करतेस तू आमची. मग तुम्ही आणि मॅडम, तुम्ही माझी आपली माणसं आहात. तुमची काळजी घेणं कर्तव्य नाही का माझं? हो, कसलं भारी बोलतेस ग अक्षरा. तू आमच्यासाठी लय काय काय करतेस बघ, पण मी तुझ्यासाठी काय करत नाही. हा, पर यापुढे असं होणार नाही. मी तुला अगदी फुलावानी जपणार बघ. तुला कसला बी त्रास होऊ देणार नाही. मी आहे तुझ्या पाठीची काय. तू काय बी काळजी करू नकोस. बरं, ते सगळं नंतर बघू आपण. आधी ज्यूस घ्या.